मंदाकिनीचा माजुरडेपणा बघून बाबांनी उतरावला चांगलाच माज। नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, समर आदिराशी बोलतो आणि तू घेतलेला निर्णय मला अजिबात आवडला नाही म्हणून तो तिला सांगतो। आदिरा त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते पण समर काय ऐकत नाही। आतापर्यंत पिंट्या दादाने कायम तिची साथ दिलेली असते, त्यामुळे आदिराला जास्तच वाईट वाटतं। समर घरी येतो आणि मलिकाचं नाटक सुरू होतं। ती समर, मला आदिराची खूप काळजी वाटते, बघितलंस ना तिची सासू कशी आहे। ती आता बरंच काही सांगत असते पण समर म्हणतो, हे बघ, कुठलंही कुटुंब आहे ना एका माणसाच्या सुखदुःखावर चालत नाही। कुटुंबातील सगळ्या माणसाची सुखदुःखही महत्त्वाची असतात। कुटुंबातील प्रत्येकाने सुखी असायला हवं आणि या संस्कारात आदिरा वाढली ना, मग ती असा टोकाचा निर्णय कसा घेऊ शकते। मलिका म्हणते, हो तसं तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणा। आदिरा म्हणते ना, तसा तिचा प्रॉब्लेम मोठा नसेलही। समर म्हणतो, नसेलच मोठा, कारण तसं असतं तर रोहनला कळालंच असतं ना। तो काहीच बोलला नाही ना, आणि मला असं वाटतं असा टोकाचा निर्णय घेतल्यापेक्षा समजून घ्यायला होतं। मलिका म्हणते, कसं आहे ना, वेगळ्या स्वभावाची माणसं, वेगळ्या कम्फर्ट झोनमध्ये राहिलेली माणसं एकत्र येतात त्यात थोडी तरी घुसमट होतेच ना। तशी आपली आदिरा खूप लाडात आणि श्रीमंतीत वाढलेली आहे, तिला या सगळ्याची सवय नाही आहे रे। ती ॲडजस्ट करून घ्यायचा खूप प्रयत्न करते, पण तू बघितलंस ना स्वानंदीची आई कशी आहे, तिने आत्तापर्यंत काय काय गोंधळ घातला, मग ती आदिराशी कशी वागत असेल। मला तर तिची खूप काळजी वाटते। समर म्हणतो, काकू तू अजिबात काळजी करू नको, मी बघतो ना काय करायचं ते। आता मलिका मान हलवते आणि म्हणते, ठीक आहे। आता मलिका गालातल्या गालात स्माईल करते। मंदाकिनी तर पिकनिकलाच आलेली असते। सगळं बघून मस्त मस्त साडी काय घालते, आरशात इकडून तिकडून बघते काय, तेवढ्यात मलिका येते आणि म्हणते, छान दिसताय। तिला बघून मंदाकिनीचा चेहरा पडतो आणि ती बेडवर बसते। मलिका म्हणते, अहो करा करा, मज्जा करा, तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुमची मुलगी माझी सुने, माझी मुलगी तुमची सुने, आता त्यांना नाही कळत पण आपण त्यांना योग्य मार्ग दाखवायचा ना। मंदाकिनी म्हणते, पण आजकालची मुलं ऐकतील तर ना। ती म्हणते, मग आपणच असं वागायचं की त्यांना ऐकावंच लागेल। मंदा म्हणते, मला तर काही सुचत नाही, आता तुम्ही सांगा काय करायचं। मलिका म्हणते, मग आता मी सांगते ना तसं करा, मी सांगेपर्यंत घर सोडायचं नाही। मंदाकिनी म्हणते, अहो लिकीच्या घरी किती दिवस राहायचं। मलिका म्हणते, माझ्या मुलीला आदिराला धडा शिकवायचा आहे ना। मंदाकिनी बघायला लागते, ती म्हणते, मग हे करावंच लागणार। मंदा म्हणते, मागच्या वेळेसारखं झालं तर। मलिका म्हणते, त्याने काही फरक पडतो का, अहो हळूहळू लोक विसरून जातात। आता एक काम करते, तुमच्यासाठी खायला पाठवते, भरपूर खा आणि भरपूर मजा करा। आता मंदाकिनी मान तर हलवते पण चेहऱ्यावर मात्र खूप भीती असते। नोकर ट्रे घेऊन येतो आणि म्हणतो, मॅडम आत येऊ का। मंदा बघते तर ट्रे भरून खायला। आता मात्र ती खूप खुश होते आणि म्हणते, हो हो या ना या। नोकर म्हणतो, मलिका मॅडमने पाठवले। मंदा म्हणते, हो का, ठेवा ठेवा इथे ठेवा आणि जा आता तुम्ही। तो म्हणतो, मॅडम अजून काही लागत असलं तर सांगा। ती म्हणते, हो हो सांगते ना। घरी किचनमध्ये राबणाऱ्या आणि काटकसर करणाऱ्या मंदासमोर आता खूप काही आलेलं असतं, त्यामुळे ती एवढी हरकून जाते आणि खास सुटते आणि म्हणते, वा 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 काय टेस्टी आहे। ती आता एकामागून एक गपागप खात असते। स्वानंदी येते आणि मंदाकिनीचा खादाडपणा बघून तिला खूप कसं तरी वाटतं। ती मनात म्हणते, आई हिला कसं कळत नाही, हे माझं सासर आहे, आदिराचं माहेर आहे, ही अशी कशी वागू शकते। ती आता जाते आणि हॉलमध्ये बसते, तेवढ्यात बाबा येतात। स्वानंदी म्हणते, बाबा तुम्ही इथे। बाबा म्हणतात, हो ती मंदा कुठे आहे, मी तिला घ्यायला आलोय। कुठे आहे ती। स्वानंदी म्हणते, चला। ते आता दोघं डोकतात तर मंदाकिनी खा खात असते। बाबा स्वानंदीला म्हणतात, काय करायचं आता हिचं। स्वानंदी म्हणते, बाबा मला पण कळेना, पण प्लीज प्लीज तुम्ही काही बोलू नका। आता दोघंही मंदाकिनीला काहीच बोलत नाही आणि बाहेर जाऊन बसतात। बाबा म्हणतात, नंदू बघितलंस ही बाई कशी आहे, अगं हिला जराही भान नाही आहे की मुलीची सासरी आहे, लिकीच्या सासरी लोळत पडायचं का तू आदिराला वेगळं होण्याचा सल्ला दिला। अगं ह्या बाईच्या हाती आयतंच कुलीत मिळालं। नंदू म्हणते, बाबा मी सल्ला दिला नाही, अहो आदिरा खूप त्रस्त होती, आई काय काय करते, कशी वागते, तिला किती त्रास होतोय हे तिने मला सांगितलं आणि म्हणाली मी आणि रोहन वेगळे राहतो, मग मी काय बोलणार। मी म्हटलं आपण विचार करूया, याचा अर्थ असा नाही होत ना मी तिला सल्ला दिला। बाबा आता तर माझं डोकंच बंद पडलं, काय करावं आणि काय नाही हेच कळत नाही। अर्पिता मंदाकिनीचा व्हिडिओ काढते
आणि आदिराला पाठवते. आदिरा बघते तर मंदाकिनी खादाडसारखी खात असते. ती आता डोक्याला हात लावत म्हणते, ओ माय गॉड, आता काय करायचं ह्यांचं. अर्पिता फोन करून म्हणते, काय आदिरा, बघितला का व्हिडिओ? तुला गिल्टी वाटते? तुझ्यामुळे तुझी सासू बाहेर गेली आणि तुझी सासू तर इकडं मजा मारते. अगं तिच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप नाही. वरून ती तुलाच नाव ठेवते, सगळ्यांना सांगते आदिराने मला घराबाहेर काढलं, आदिराने मला घराबाहेर काढलं. आदिरा म्हणते, नो, मी असं काही केलं नाही. त्याच घराबाहेर गेल्या. मी फक्त त्यांना माझा डिसिजन सांगितला की मी आणि आम्ही वेगळे राहणार. त्या बाबा म्हणाले मी पण आदिरात राहतो, म्हणून त्यांना राग आला. पण अरे यार, मी या बाईचं काय करू? अर्पिता म्हणते, आदिरा, तू जोपर्यंत रोहनला सोडत नाही तोपर्यंत ही बाई काही तुझ्या आयुष्यातून जात नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.